इथे मात्र झेल झाला असता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू। चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो अद्वैत निलवंत फायटर विरुद्ध आराध्य स्पोर्ट बावनदी यांच्या दरम्यान। षटक क्रमांक पहिला पार्थ गांधी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय। स्क्वेअर लेग पंच राजदेव रुकर आपल्याला पाहायला मिळत आहेत। नामवंत पंच कडून काढलेला चेंडू पार्थ गांधी याचा तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात मिळते। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते पार्थ गांधी एक चांगला गोलंदाज रत्नागिरी जिल्ह्यातील रायटम ओव्हर गोलंदाजी करताना दीपक साठी दीपक इथे मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू जातोय। पहिल्या षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला म्हणजे प्राथमिक जोडी अवधूत आणि दीपक यांच्या दरम्यान कडून काढलेला चेंडू इथे मात्र लटकला आहे। झेल होतो का अमोल पाष्टेच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये विराजमान झाला चेंडू। पहिला धक्का मिळतोय दीपकच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पॅव्हलियन आराध्य स्पोर्ट बावनदी यांच्या मार्फत। दिशेने आपल्याला पाहायला मिळेल पहिला धक्का बसलाय दीपकच्या स्वरूपात। पार्थ गांधी याच्या विरोधात खेळण्यात आलेला हा जोराचा फटका मात्र अमोल पाष्टे याच्या हातामध्ये झेल देऊन गेलाय। पुढे चेंडू पार्थ गांधी इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता असफल झालाय। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू षटक क्रमांक पहिला संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 3 एक गडी बाद 3 अशी धावसंख्या। व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळे यांच्या विद्यमानाने चालू असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सरकार प्रीमियर लीग 2024। या स्पर्धेचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय अद्वैत इलेव्हन फायटर आणि आराध्य स्पोर्ट यांच्या दरम्यान। नवीन गोलंदाज दत्तू मॅन फ्रॉम सावर्डे
आपल्याला पाहायला मिळेल या संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवर. अद्वैत 11 फायटर या संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल दत्तू. फलंदाजी मार्कवर बॅटर अवधूत. ते मात्र तेज तरार इथे मात्र पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने गेले चेंडू. इथे मात्र मिस फील्ड होते. सीमारेषा पार जातोय चेंडू. 4 धावा मिळवून जाणारा. धावा झाल्यात 7. पुढे चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू. आपल्याला पाहायला मिळतोय दत्तूच्या गोलंदाजीवर पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. ते मात्र रिवर्स फटका. हिट विकेट आपल्याला पाहायला मिळते. अवधूत या स्पर्धेतील पहिली हिट विकेट आपल्याला पाहायला मिळाली अवधूतच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हलियन. अवधूत चांगला फटका मारला होता. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. रिवर्स फटका मारण्याच्या प्रयत्नात हिट विकेट आपली स्वतःची गमावतोय. प्रथमेश न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दत्तू याची वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय कर्णधार या संघाचा. ते मात्र जोरात टाकलेला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मिस फिल्डिंग होते. तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलक बदलला जात आहे. धावा झाल्यात 9. पुढे चेंडू. दत्तू याचा पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. वारंवार मिस फिल्डिंग होते एकाच खेळाडूकडून. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. एकाच खेळाडूला आतापर्यंत टार्गेट केले जात आहे. 3 चेंडू मिसफिल्ड केले आहेत. पुढे चेंडू. दत्तू याचा राईट राऊंड गोलंदाजी करताना पुन्हा एकदा दत्तू आपलं षटक पूर्ण करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 11. षटक क्रमांक 2 संपत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 11. 2 गडी बाद 11 धाव संख्या. नवीन गोलंदाज हनीफ चिपळूण तालुक्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू प्रचंड अनुभव बाळगून मैदानामध्ये खेळतोय. हनीफ
आणि प्रमाणित ओमकार राठमोर गोलंदाजी करताना इथे मात्र चांगला फटका फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. सीमारेषा पार जातोय. 6 धावांसाठी ओंकारच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. धावा झाल्यात 17. 2 गडी बाद 17 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. हनीफ याच्याकडून ओमकार याने चांगला लगावलेला चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय. चांगलं कमबॅक. पुढे चेंडू आणि याचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र धावचित होतोय का पाहूया. पुढे चेंडू हनीफ राठमोर गोलंदाजी पुन्हा एकदा ओमकारसाठी. इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय. वारंवार निर्धाव चेंडू जात आहेत. एका षटकार खेचल्यानंतर मात्र जखडून ठेवले गोलंदाज हनीफ याने. पुन्हा एकदा खणून काढलेला प्रयत्न. इथे मात्र दोन धावा मात्र वसूल केल्या शेवटच्या चेंडूवर. 2 धावांनी धावफलक 19 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 3 संपतोय. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी येतोय दत्तू. स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा जोरदार गतीने टाकलेला चेंडू. सावर्ड एक्सप्रेस. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्यायचा आहे. सुंदर प्रकारे जलद गतीने टाकलेला तेज तर्रार चेंडू निर्धाव जातोय. फलंदाज प्रथमेश. याचप्रमाणे पुढील चेंडू दत्तू याचा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन फटका बसलाय. कॅचेस मेन मॅचेस म्हटलं जातं. त्याचप्रमाणे इथे मात्र झेल पकडण्यात यशस्वी झालेत खेळाडू. प्रभाकर धोपटकर सर. क्रिकेटवर प्रेम करणारा हा खेळाडू, शिक्षकी पेशा असलेला हा खेळाडू आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ आपल्याला पाहायला मिळतील 7 ते 8 शिक्षक या मैदानामध्ये आता आपण पाहतोय. पुन्हा एकदा जलद गतीने टाकलेला चेंडू प्रभाकर यांना समजला नाहीये. यष्टीच्या मागे मात्र काम केलं जात आहे. दत्तू टू यष्टी रक्षक असंच आपल्याला चित्र आतापर्यंत पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दत्तू याचा पुढील ढकलून काढलाय. कवचच्या दिशेने गेलेला चेंडू पुन्हा एकदा 1 धाव मिळून जातोय. धावा झाल्यात 20. धावसंख्या षटक क्रमांक 4 चालू असताना
आपल्या संघाचा जर रन रेट राखायचा प्रयत्न करायचा असेल तर कमीत कमी धावसंख्येवर रोखण्यात यशस्वी झाले. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय याच्याकडून डीप मध्ये 2 धावा मिळून जातोय हा फटका. 22 धावसंख्येवर. इथे मात्र पुन्हा एकदा करारी फटका मारलाय. अमोलच्या हातामध्ये सेफ हँड. अमोलच्या हातामध्ये गेलेला चेंडू झेलबाद होऊन वापस जातोय. ओमकार झाल्यात 22. न्यू बॅटर महेश बलेकर. या मैदानाचा दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अक्षय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव दिली होती, तोच अक्षय गोलंदाजी मार्कवर असेल. आतापर्यंत झालेल्या 4 षटकांमध्ये एकही अतिरिक्त धावा मिळाल्या नाहीयेत. वाईड किंवा नो देखील पडला नाहीये. त्याचप्रमाणे अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. बॅटर रंगेल अक्षय आणि प्रभाकर यांच्या दरम्यान. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात. 2 धावेने धावफलक 24 या धावसंख्येवर. गडी बाद झालेत 4 आतापर्यंतच्या सामन्यामध्ये. कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल अद्वैत 11 फायटर या संघाचा. पुन्हा एकदा तेज तर्रार. इथे मात्र झेल पकडलाय. या सामन्यातील 3रा झेल टिपण्यात यशस्वी झालाय अमोल पाष्टे. चांगला फटका होता, मात्र त्याचप्रमाणे चांगला झेल पकडण्यात यशस्वी झालाय अमोल. न्यू बॅटर विलास प्रभाकर यांची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राइक एंडला खेळताना अक्षय याच्या गोलंदाजीचा सामना करतील. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्र मंडळ खंडाळा जयगड पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा पंचक्रोशीत एक नामवंत स्पर्धा म्हणून ओळखली जाते. सीझन क्रमांक 2 स्पर्धेचा हा 2रा दिवस. 2ऱ्या दिवसातील हा 5वा सामना रंगतोय 2 संघांमध्ये. अद्वैत 11 फायटर विरुद्ध आराध्य स्पोर्ट बावनदी यांच्या दरम्यान. आराध्य स्पोर्ट बावनदी या संघाचा आतापर्यंत झालेला धावफलक 25 धावसंख्या 5 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पुढील चेंडू चांगला फ्लिक केलाय कॉर्नरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण दत्तू याच्याकडून. चांगला फटका होता महेशाच्या बॅटमधून निघालेला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखणं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल दत्तू याच्याकडून. पुढील चेंडू अक्षय. जोरदार फटका मारण्याचा, जोरदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहिला वाईड. अतिरिक्त धावसंख्या मिळते विरुद्ध संघाला, आराध्य स्पोर्ट बावनदी या संघाला. या 1 धावेने धावफलक 27 या धावसंख्येवर. 5 गडी बाद 27 अशी धावसंख्या. अंतिम षटक टाकतोय अक्षय. इथे मात्र जलद हलक्या हाताने टाकलेला
थ्रो मात्र इथे चुकलाय थोडा. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतात. पळून 2 धावेने धावफलक बदलतंय 29 या धावसंख्येवर. या षटकामध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा अमोल पाष्टे याच्याकडे चेंडू गेलाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावफलक 31 या धावसंख्येवर पोहोचलाय. 5 षटकांचा इथे मात्र खेळ संपलाय. 32 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय अद्वैत 11 फायटर या संघासमोर. आराध्य बावनदी विपक्षात असेल अद्वैत 11 फायटर. या ठिकाणी आता मात्र फलंदाजीसाठी जात आहेत ते हनीफ रुमानी आणि यांना साथ देतील दत्तू सावंत. या ठिकाणी प्रथम गोलंदाजी घेतली ती आराध्य बावनदी संघाकडून दीपक आडविलकर. पहिला चेंडू दीपक याचा स्ट्राइकवर असेल, मात्र एक आक्रमक फलंदाज हनीफ रुमानी सबसे तुफानी. मात्र हनीफ रुमानी पहिल्या चेंडूवरती दगडच्या दिशेने आपल्याला येताना पाहायला भेटतात. अद्वैत 11 संघाला बसलेला हा पहिला धक्का.
जागा घेण्यासाठी गेलाय तो पार्थ गांधी रत्नागिरीतील एक युवा सितारा बायकरमॅन आणि त्याला गोलंदाजी करेल तो दीपक आडविलकर. आता मात्र स्ट्राइक वर असेल तो एक जबरदस्त फलंदाज पार्थ गांधी. दीपक याचा चेंडू सुंदर असा लेगशॉटच्या दिशेने मारला फटका. मिळत आहेत 4 धावा. धावसंख्या झाली होती 4 धावा. तो पार्थ गांधी सुंदर असा टाकलेला चेंडू. आता मात्र स्ट्राइक वर असेल तो दत्तू सावंत. गोलंदाजी करताना दीपक आडविलकर. सुंदर असा टाकलेला चेंडू. चेंडू जातो स्ट्रक्चरच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू सुंदर असा मारला फटका ऑफसाईडच्या दिशेने. धावा मिळतील मात्र 4. धाव संख्या झाली आहे 9 धावा. पुढचा चेंडू सुंदर असा मारला उत्तुंग फटका. 6 धावांसाठी दत्तू सावंत ऑन फायर. ग्राउंड ऑफ सावर्डे. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो स्वप्नील कीर. बंटी या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्याचा धबधबा आहे तो बंटी गोलंदाजी मार्फत आपण पाहू शकता. आणि स्ट्राइक वर असेल तो पार्थ गांधी. बंटी याचा पहिला चेंडू पुढचा चेंडू सुंदर असा मारला फटका. चेंडू जातो 4 धावांसाठी चौका. प्रयत्न पुढचा चेंडू सुंदर असा रिव्हर्स शॉट पाहू शकता. पुन्हा एकदा मिसफील्ड. चेंडू जातो निश्चितच. तीन धावांसाठी 4थ्या धावेचा प्रयत्न. पार्थने नकार दिलाय. दत्तू याची सुंदर रनिंग आपल्याला पाहायला भेटते मित्र हो. सावर्डे एक्सप्रेस धाव संख्या झाली ती 22.
22 चेंडू 10 धावांची गरज. या ठिकाणी अतिरिक्त बॉल पाहायला भेटतोय बंटी याच्याकडून. पुढचा चेंडू बंटी याचा स्ट्राईक असेल तो दत्तो. सुंदर वेळेला फटका लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातोय 4 धावांसाठी. चेंडू थोडीशी भागडी गोलंदाजी पाहायला भेटते बंटी याच्या मार्फत. यष्टीरक्षक सुद्धा नाराज आहे. सुंदर असा टाकला चेंडू. आता मात्र योग्य टप्पा होता. आता मात्र 20 चेंडू 4 धावांची गरज. या ठिकाणी 1 धावेसाठीचा फटका पाहायला भेटला रिव्हर्सच्या मार्फत. आता मात्र स्ट्राईक वर आहे तो दत्तू सावंत ब्रँड ऑफ सावर्डे. या चेंडूवर एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. या ठिकाणी सुंदर असा टाकला चेंडू. आता मात्र 18 चेंडू 2 धावांची गरज. सुदर्शन आता मात्र गोलंदाजी मार्फत सुदर्शन. स्ट्राईक वर असेल तो दत्तो. सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट पाहायला भेटतो. चेंडू काढली क्षेत्ररक्षक दत्तू माघारी. आता मात्र अक्षय स्ट्राईक वर आहे. या ठिकाणी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र अपयश. गरज नसताना रिव्हर्स फटका आपण मारला गेला होता अक्षय. आता मात्र स्ट्राईक वर आहे तो पार्थ गांधी. या ठिकाणी पार्थ गांधी मात्र आता आउट होऊन येतोय. या ठिकाणी रत्नागिरी वॉरियर्स विपक्षात असेल. युवराज सरकार जयगड नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत.
आदेशदादा पावरी यांच्या हस्ते ह्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. या ठिकाणी अद्वैत इलेव्हन संघ आता मला फटका निश्चितच 4 धावा सिद्धेच्या बॅटतून निघाल्यात आणि अद्वैत इलेव्हन संघ या ठिकाणी जिंकतोय हा सामना. पुढील सामना रत्नागिरी वॉरियर्स विपक्षात युवराज सरकार. नाणेफेक होते ते आदेशदादा पावरी यांच्या हस्ते.